हाय हॅलो नमस्कार. मी पूजा फ्रॉम पूजा केक हाऊस आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मला होती ब्लॅक फॉरेस्ट केकची ऑर्डर आणि तेही स्क्वेअर शेपमध्ये. तर मी एक 200 ग्राम प्रेमिक्स घेतलं चॉकलेटचं आणि हाफ KGच्या मोल्डमध्ये बेक करून घेतला. त्याच्यानंतर त्याला थंड करून छान त्याचे 3 लेअर करून घेतले आणि क्रीमने छान आयसिंग करून घेतली. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की राऊंड शेपला फिनिशिंग देणं सोपं असतं, बट स्क्वेअर शेपला नाही. म्हणून मी पायपिंग बॅगमध्ये थोडी क्रीम भरून घेतली आणि या पद्धतीने लावून घेतली, जेणेकरून मला फिनिशिंग द्यायला सोपं गेलं पाहिजे. तरीही सुद्धा मला थोडं हार्डच गेलं. तर मी ह्या स्क्रॅपरने, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, ह्या स्क्रॅपरने, त्या स्क्रॅपरने, आधार कार्डने, पॅलेट नाईफने, याने त्याने असं करत करत फायनली मी छान माझ्या केकला फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी काही ना काही सुटतच होतं आणि मग शेवटी झाली. आता कशी झाली फिनिशिंग आणि कशी नाही ते काम तुमचं आहे. तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का फ्रेंड्स, मी वाट बघेन. आणि केक मस्त छानपैकी बेसवर काढून घेतला आणि त्याच्यावर मला चॉकलेट स्प्रिंकल करायचं होतं आणि ते मला जात होतं भारी, म्हणून माझ्या मिस्टरांची मी हेल्प घेतली आणि या पद्धतीने छान मस्त चॉकलेट लावून घेतलं, किसून घेतलं. आणि त्याच्यानंतर एक 1Mचं नोझल घेतलं आणि खालून आउटलाईन देऊन दिली, वरून अशी डिझाईन काढली छान फ्लावर्स छोटे छोटे आणि नाव लिहायला घेतलं. त्यात नावही एवढं मोठं होतं की त्या केकवर मावेन असं झालं होतं. तर नाव सांगते तुम्हाला काय होतं, ज्ञानेश्वरी. खूप मोठं नाव होतं, तरी मी कसंबसं तिथं मावलं पाहिजे म्हणून खूप प्रयत्न केला आणि शेवटी तिथं मी माझ्या कामात सक्सेस मिळवला आणि ज्ञानेश्वरी नाव माझं कंप्लीट झालं. तर माझा मुलगासुद्धा बघायला येत होता 10 वेळा की मम्मी कसं नाव लिहिते याच्यावर, कसं काढते. तरी त्याने पाहिलं आणि मग त्याला छानपैकी चॉकलेट एका साईडने आणि एका साईडने नाव लिहिलं आणि असे चेरीज लावून घेतल्या. फायनली माझा केक रेडी झाला आहे. हा बघा, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. आणि हो, तुम्ही जर यवतमाळच्या नेरमध्ये राहत असाल तर नक्की मला ऑर्डर द्या. ओके, धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक छानसा. बाय.